हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 149 अध्याय 5 ते 9 वचन. स्तोत्रसंहिता 149 अध्याय वचन 5. भक्त गौरवामुळे उल्हास हो, ते आपल्या अंतरावर हर्षघोष करो. वचन 6. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. वचन 7. तिच्या योग्य राष्ट्राचा सूर त्याने उगवावा आणि लोकांना शासन करावे. वचन 8. त्यांच्या राजांना साखर काढणारी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्या. वचन 9. लिहून ठेवलेल्या निवाडा त्यांच्या स्वर बजवावा. हे त्यांच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया, हालेलुया, हाले. वचन काय संधी पहा. भक्त गौरवामुळे उल्हास होत, ते आपल्या अथरुणावरून हर्षघोष करो. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. आता प्रभूमध्ये असलेले प्रभूचे भक्त, प्रभूचे सेवक, प्रभूचे कार्य करणारे व्यक्ती, प्रभूची आराधना आणि प्रार्थना करणारी व्यक्ती, बायबल सांगते ही जी व्यक्ती आहे ती आनंदाने उल्हास करणार. त्या व्यक्तीचे जीवन आनंदात आणि उल्हासामध्ये असणार. त्या व्यक्तीच्या गळ्यातून तोंडातून परमेश्वराची स्तुती बाहेर पडणार. त्या व्यक्तीच्या हातामध्ये दुधारी तलवार म्हणजे परमेश्वराचे पवित्र शास्त्र त्याच्या हाती असणार. आता इकडे महत्वाच्या गोष्टी आपण पाहू. जे प्रभूचे लोक आहेत, प्रभूचे सेवक आहेत, प्रभूचे कार्यकर्ते आहेत, प्रभूमध्ये विश्वासू आहेत, प्रभूची आराधना करणारी व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या हातामध्ये दुधारी तलवार म्हणजे पवित्र शास्त्र असणार. देवाचं वचन त्याच्या हातात असणार. आणि मग या दुधारी तलवार अर्थात पवित्र शास्त्राने तो काय करील. पुढे वचन सांगते तिच्या योगे राष्ट्राचा सूर त्याने उगवावा आणि लोकांना शासन करावे. ही जी दुधारी तलवार म्हणजे पवित्र शास्त्र, देवाचं वचन जे त्याच्या हातात आहे, त्याद्वारे तो वाईट गोष्टींना काय करील, विरोध करील, चुकीच्या गोष्टी तो थांबवेल. आणि पुढे सांगते त्यांच्या राजांना साखर दंडाने बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्या. म्हणजे दुष्ट आत्म्यांना, सैतानाला मात्र बांधून ठेवावे, लोखंडी बेड्या त्यांना घालाव्या. मग ही दुधारी तलवार त्याला मदत करील. लिहून ठेवलेला निवाडा त्याच्यावर बजवावा. हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. वचन सांगते की मात्र लिहून ठेवलेला निवाडा त्याच्यावर बजवावा. म्हणजे परमेश्वराने ज्या कार्यासाठी, ज्या योजनेसाठी त्याची निवड केलेली आहे ती त्याने पूर्णतेस न्यावे. आणि ही त्याची शोभा असणार, हे त्याचे भूषण असणार. प्रभूच्या व्यक्तीला निवडते, प्रभूच्या व्यक्तीवर प्रेम करते, जी व्यक्ती परमेश्वरामध्ये विश्वासू आहे त्या व्यक्तीच्या हातामध्ये ही दुधारी तलवार असणार. हे पवित्र शास्त्र ते व्यक्तीच्या हातामध्ये असणार. या पवित्र शास्त्राद्वारे तो वाईट गोष्टीला विरोध करणार, चुकीच्या गोष्टी तो थांबवणार आणि चांगल्या गोष्टी तो करणार. या पवित्र शास्त्राच्या द्वारे तो सैतानाला, दुष्ट आत्म्यांना सुद्धा बांधून ठेवणार. आणि परमेश्वराचे शास्त्र त्याला भूषण असं होईल, शोभा असं होईल, सजावट असं होईल आणि तो परमेश्वरामध्ये वाढत जाईल. आता आपल्या जवळ असलेली सर्वात महत्वाची गोष्ट, वस्तू म्हणजे पवित्र शास्त्र आहे, परमेश्वराचं वचन आहे. परंतु आता आपण याद्वारे काही गोष्टी बायबलद्वारे पाहू की आपल्या हातात असलेलं पवित्र शास्त्र एक महत्वाचं शास्त्र आहे, ज्याच्याद्वारे आपण वाईट गोष्टी थांबवू शकतो आणि ज्याच्याद्वारे आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. आणि पवित्र शास्त्राच्या द्वारे आपण आपल्या जीवनामध्ये मात्र एक असा सन्मान आणू शकतो जो सन्मान आपल्याला इतर गोष्टीने मिळणार नाही. परंतु सुरुवातीपासून जे परमेश्वराचे सेवक होते, परमेश्वराचे जे संदेशी होते, त्यांच्याकडे परमेश्वराने काही वस्तू अशा ठेवलेल्या होत्या ज्या वस्तू आशीर्वादित होत्या आणि त्या वस्तूच्या द्वारे कार्य घडले गेले आणि चिन्ह आणि चमत्कारही घडले गेले.
जसे आता हे पवित्र शास्त्र आहे, ही पवित्र शास्त्र ज्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन आहे, हे वचन वाचल्याने आपल्याला आरोग्य मिळते, आपली बंधनं तुटतात, आपल्या समस्यातून आपली सुटका होते. तशाच प्रकारे प्रभूचे जे सुरुवातीला सेवक होते, संदेष्टे होते, त्यांच्याकडे प्रभूच्या काही वस्तू होत्या किंवा त्या वापरत असलेल्या वस्तू ज्या पुढे पवित्र बनल्या गेल्या आणि त्यांच्याद्वारे भरपूर काही कार्य घडलं गेलं. बघा, देव ज्या व्यक्तीला निवडतो, मग तो देवाचा संदेष्टा सेवक असो किंवा देवामध्ये जीवन जगणारा एक पवित्र, एक धार्मिक व्यक्ती असो, त्या व्यक्तीकडे ज्या वस्तू असतात किंवा ती व्यक्ती जी वस्तू वापरते ती वस्तू इतकी आशीर्वादित बनते की त्या वस्तूच्या द्वारे सुद्धा चमत्कार घडले जातात, त्या वस्तूच्या द्वारे सुद्धा कार्य घडलं जाते. जसं की आता आपण या बायबलद्वारे काही गोष्टी पाहणार की प्रभूच्या संदेशाकडे असलेल्या वस्तू इतक्या महत्वाच्या होत्या, इतक्या आशीर्वादित होत्या की त्याद्वारे कार्य घडले गेले. आपण प्रथम मोशेकडे जाऊ, मोशेपासून सुरुवात करू. तर निर्गम 4 अध्यायामध्ये 1 ते 5 वचन, परमेश्वर पित्याने मोशेला निवडले आणि मोशेची निवड केल्यानंतर मोशेला देव पित्याने म्हटलं, तुझ्या हातात काय आहे? त्याने म्हटलं, काठी आहे. काठी घेऊन परमेश्वर पित्याने म्हटलं, ती काठी जी आहे ती खाली टाक. जेव्हा त्याने ती खाली टाकली तेव्हा त्या काठीचा साप बनला गेला. साप बनल्यानंतर मोशे घाबरला, पण देव पित्याने म्हटलं, त्याची शेपूट पकड. जेव्हा त्याने शेपूट पकडली, त्या सापाची शेपूट पकडली, तेव्हा मात्र त्या सापाची पुन्हा एकदा काठीच तयार झाली. परमेश्वर पित्याने मोशेला म्हटलं, ही काठी घे, या काठीच्या द्वारे मात्र मी अद्भुत चमत्कार मात्र घडवणार. सुरुवातीला ही काठी मोशेचीच होती, पण देव पिता आता म्हणत आहे की ह्या काठीद्वारे मात्र मी अनेक कार्य करणार आहे, अद्भुत चमत्कार करणार आहे. इस्रायल लोकांसमक्ष आणि फारो समक्ष मी अद्भुत काम करणार आहे. मोशेने ती काठी घेतली आणि मोशे निघाला. परमेश्वर पित्याने अहरोनाला सुद्धा निवडले. पुढे मोशे आणि अहरोन जाऊन मात्र फारो पुढे उभे राहिले. परंतु त्या अगोदर निर्गम 4 अध्याय 17 वचनात, तू आपल्या हाती काठी घे, हिने तू चिन्ह करून दाखवशील. देव पित्याने मोशेला काय म्हटलं, तू आपल्या हाती काठी घे, तिच्याने तू चिन्ह करून चमत्कार करून दाखवणार. मोशेच्या द्वारे, मोशेच्या हातामध्ये असलेल्या काठीच्या द्वारे परमेश्वर पिता म्हणत आहे की तू चिन्ह म्हणजे चमत्कार करून दाखवणार. आता एक काठी जी आहे ही साधारण आहे, परंतु आता परमेश्वर मोशेला निवडत आहे आणि मोशेच्या हातामध्ये ती आहे. म्हणून आता मोशेची जशी निवड तशी त्या काठीची निवड होते. जसं मोशे आशीर्वादित होते तशी मोशेच्या हातामध्ये असलेली ती काठी आशीर्वादित होते. आणि म्हणून वचन सांगते निर्गम 7 अध्याय 8 ते 13 वचनापर्यंत, परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाला म्हटले की तू आपली काठी खाली टाक. ही काठी अहरोनाची नव्हती तर मोशेचीच होती, जी पुढे अहरोनाच्या द्वारे सुद्धा त्या काठीने चमत्कार घडले गेले. तर आता अहरोनाला म्हटलं, तू आपली काठी खाली टाक. जेव्हा मात्र अहरोनाने ती काठी खाली टाकली तेव्हा तिचा साप बनला. या फारोच्या जादूगाराने पण तोच प्रकार केला, परंतु अहरोनाच्या काठीचा जो साप झाला होता त्या सापाने, ज्या जादूगाराच्या पण काट्यांचे साप झाले होते त्या सापाने गिलून खाऊन टाकलं. अहरोनाने आपल्या पुढे करून त्याची शेपूट पकडली, त्या पुनरुपी त्याची काठी बनली गेली. आता बघा, इकडे परमेश्वर पिता मोशेच्या काठीद्वारे चमत्कार करत आहे, कारण ती मोशेकडे असल्या कारणाने आशीर्वादित बनत आहे आणि त्या काठीच्या द्वारे चमत्कार घडले जात आहे. अनेक गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्या काठीच्या द्वारे बनल्या गेल्या, घडल्या गेल्या. पुढे वचन सांगते निर्गम 7 अध्याय 14 ते 25 वचनात, देव पित्याने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे मात्र पुढे ही काठी नद्यावर, पाण्यावर, सर्वावर ही काठी मारण्यात आली. मारल्याबरोबर पाण्याचं रक्त झालं, पाणी रक्तामध्ये रूपांतर झालं. परमेश्वर इच्छा सर्व चमत्कार करत होता, परंतु हे करण्यासाठी परमेश्वर पिता मोशे अहरोनाला म्हणत आहे की तुम्ही आपली काठी जी आहे ही पाण्यावर मारा.
या काठीद्वारे मी सुरुवात करणार आहे आणि ती काठी मात्र समुद्रावर म्हणजे पाण्यावर नद्यावर सर्वांवर मारल्याबरोबर त्या पाण्याचं रक्त तयार होते. पुढे वचन सांगते की मात्र निर्गमन पुस्तकामध्ये 8 अध्याय ते 7 वचना परमेश्वर पित्याने मोशेला म्हटल्याप्रमाणे की तू आपली काठी नील नदीवर मार. जेव्हा नील नदीवर ती काठी मारली तेव्हा नील नदीतून बेडूक बाहेर आले आणि सर्व बेडूक फारोच्या राजवाड्यात, मिस्र देशात, फारोच्या घरात, अंगावर सर्वांवर बेडूकच बेडूक चढले. त्याने नील नदीवर फक्त आपली काठी आपटली आणि नील नदीतून सर्व बेडूकच बाहेर उतरले. एवढे बेडूक आले की मिस्र देश संपूर्ण बेडकाने व्यापला गेला. अगदी मात्र फारो राजाच्या घरादारापासून सर्व ठिकाणी बेडूकच बेडूक झाले. पुढे वचन सांगते 8 अध्याय निर्गम 8 अध्याय 16 ते 17 परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे ही काठी धुलीवर मारण्यात आली. जेव्हा धुलीवर काठी मारली तेव्हा धुलीच्या उवा बनल्या गेल्या आणि या उवा मात्र मिस्र देशामध्ये सर्व लोकांवर गुरुढोर सर्वांवर या उवा पसरल्या आणि उवांची पीडा आली. पुढे मात्र निर्गम 9 अध्याय 22 ते 25 परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने आपली काठी वर आकाशाकडे उघारली. जेव्हा त्याने आपली काठी वर आकाशाकडे उघारली तेव्हा बायबल सांगते आकाशामध्ये मेघ गर्जना झाली आणि अग्नीचे लोल खाली येऊ लागले, गारा पडू लागल्या आणि अशा प्रकारे गारांची वृष्टी झाली. अग्नीचा लोल खाली पडू लागला आणि त्यामुळे मिस्र देशातली जमीन म्हणजे शेती जी होती, झाडे पाण्याची होती, ही मात्र जळून भस्म झाली आणि जे काही बाहेर होतं मिस्री लोकांचे गुरुढोर ते पण त्याच्यामध्ये जळून भस्म झाले, नष्ट झाले. पुढे वचन सांगते निर्गम मध्ये 10 अध्याय 12 ते 19 परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले तू आपली काठी मिस्र देशावर उगार. जेव्हा त्याने आपली काठी मिस्र देशावर उगारली तेव्हा टोलांची पीडा आली. देव पित्याने वारा वाहिला आणि टोल आणले आणि एवढे टोल आले की संपूर्ण मिस्र देश टोलाने व्यापून गेला. देव पित्याने मोशेच्या द्वारे फारोला म्हटलं होतं की तुझ्या बाप दादाने पण पाहिले नसतील इतके टोल येतील आणि एवढे टोल आले की संपूर्ण मिस्र देश टोलाने व्यापून गेला. त्यामुळे जे राहिलं होतं शेती, जे काही राहिलं होतं शेतीचं झाडापालाचं ते पण त्या टोलाने खाऊन टाकलं आणि अशा प्रकारे मिस्र देशाचा नाश व्हायला मात्र सुरुवात झाली. आता मोशे जेव्हा आपली काठी म्हणजे मोशे उगारत आहे किंवा वरून उगारत आहे पण ही काठी मोशेचीच होती. जेव्हा ती उघारली जात होती, मारली जात होती तेव्हा काहीतरी अद्भुत काम घडत होतं, काहीतरी अद्भुत गोष्ट घडत होती. परमेश्वर पित्याने मोशेच्या काठीला असा आशीर्वाद दिला होता. जसं मोशेला निवडले, मोशेला आशीर्वादित केले तसं मोशेच्या हातामध्ये असलेली काठी सुद्धा आशीर्वादित बनली गेली आणि या काठीच्या द्वारे मात्र पुढे अनेक चमत्कार मात्र घडले गेले. अद्भुत काम, अद्भुत कार्य म्हणजे कदाचित आपण विचार पण करू शकत नाही अशा गोष्टी मात्र तिकडे घडल्या गेल्या मोशेच्या हातामध्ये असलेल्या या काठीच्या द्वारे. पुढे वचन ते निर्गम 17 अध्याय 8 ते 16 तिकडे एक सर्वात महत्वाचं वचन वापरलेलं आहे. मोशे म्हणत आहे मी देवाची काठी घेऊन मात्र जाईल. काय म्हणतो मोशे? त्यावेळेला अमालेकाबरोबर लढाई करायची होती आणि मोशे म्हणत आहे की मात्र पहा अमालेकीशी आपल्याला युद्ध करायचंय. उद्या मी देवाची काठी घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. आता जी काठी मोशेच्या हातात होती ती देवाची काठी बनली गेली, देवाची बनली गेली. मोशे काय म्हणतो इकडे? देवाची काठी. आता देवाची ती बनली गेली कारण त्याद्वारे चमत्कार घडत होते, त्याद्वारे अद्भुत काम घडत होते. म्हणून आता जी वापरत असलेली मोशेची काठी होती ती देवाची बनली गेली आणि मोशे म्हणत आहे ही काठी घेऊन मात्र मी टेकडीच्या माथ्यावर जाईल कारण अमालेकाशी तुम्हाला युद्ध करायचंय. आणि वरून मोशे मात्र त्या ठिकाणी गेला आणि मात्र योशुआ आणि इस्रायल लोक अमालेकाशी युद्ध करू लागले. मोशेने आपले हात वर केले याचा अर्थ मोशेच्या एका हातामध्ये काठी होती. मोशेने आपले हात वर केले होते. आपल्याला ह्यावरून कळते कारण मोशेने म्हटलं होतं मी देवाची काठी घेऊन टेकडीच्या माथ्यावर जाईल. म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला मोशेने आपले हात वर केले होते तेव्हा मोशेच्या हातामध्ये काठी होती.
आणि ज्या वेळेला मोशेने आपल्यात वर केले त्यावेळी इस्रायल लोकांची सरशी होऊ लागली. पण मोशेच्या थकल्यामुळे मोशेने आपल्या खाली आणले तेव्हा अमालेकाची सरशी मात्र इस्रायल लोकांवर झाली. तेव्हा पाहिलं मोशेने की मात्र मी हात वर करतो तेव्हा मात्र इस्रायल लोक जिंकतात, पण हात खाली आले तर इस्रायल लोक हरतात. मग हूर आणि या दोघांनी काय केलं, मोशेचे दोन्ही हात वर धरून ठेवले, पकडून ठेवले. दोन्ही हात वर पकडून ठेवले, ज्या हातामध्ये काठी होती, आणि हात वर धरून ठेवल्याबरोबर मात्र इस्रायल लोकांनी अमालेकाचा नाश केला. इस्रायल लोकांनी अमालेकावर विजय मिळवला आणि इस्रायल लोक विजयी बनले गेले आणि अमालेकाचा नाश झाला. मोशेने आपल्या उंच केल्यावर, कारण मोशेच्या हातामध्ये ही देवाची काठी होती म्हणून, आणि त्याद्वारे इस्रायल लोकांना विजय मिळाला आणि इस्रायल लोक विजयी बनले गेले. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की निर्गममध्ये 14 अध्यायामध्ये परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं आणि मात्र ते तांबड्या समुद्राजवळ आले. तेव्हा मिस्री लोकांची सेना या इस्रायल लोकांचा पाठलाग करीत तिकडे आली. इस्रायल लोकांनी पाहिलं की आपल्या मागे पण मात्र आपल्या मागे संकट आहे, म्हणजे मिस्री लोक आलेले आहेत आणि पुढे पाहावं तर तांबडा समुद्र आहे आणि मच्छमध्ये आता आपण सापडलेले आहेत. जर आपण मैथून पळ काढला तर मिस्री लोक आपल्याला मारतील, पुढून जाऊ शकत नाही कारण तांबडा समुद्र आहे. तेव्हा मात्र इस्रायल लोक मोशेच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. त्या मोशेने म्हटलं शांत राहा, देव पिता तुमच्या वतीने लढे. परमेश्वर पित्याने मोशेला म्हटलं आपल्या हातातली जी काठी आहे ती घे आणि समुद्रावर उगार. तेव्हा मोशेने आपला हात समुद्रावर उगारला, म्हणजे आपल्या काठीसह समुद्रावर त्याने आपला हात उगारला. जेव्हा त्याने आपला हात समुद्रावर उगारला त्या बायबल सांगते समुद्राचे 2 भाग झाले, समुद्रातून कोरडी जमीन रस्ता तयार झाला आणि पाणी भिंतीप्रमाणे उभं राहिलं. पाणी भिंतीप्रमाणे उभं राहिले की एक असा अद्भुत चमत्कार तिकडे घडला गेला. समुद्राचे 2 भाग झाले आणि परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले की इस्रायल लोकांना इथून बाहेर काढ आणि इस्रायल लोक त्याच्यातून समुद्रातून बाहेर उतरले. तेव्हा मिस्री लोकांनी पण तेच करण्याचा प्रयत्न केला. मिस्री लोक आता समुद्रामध्ये म्हणजे त्या रस्त्यामध्ये उतरले. इस्रायल लोक पार निघून गेले आणि मिस्री लोक आताच तांबड्या समुद्राच्या त्या रस्त्यात आले होते. तेव्हा परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले पुन्हा एकदा आपला हात या समुद्रावर उगार, म्हणजे मोशेच्या हातामध्ये त्याही वेळेला काठी होती. मोशेने पुन्हा एकदा हा समुद्रावर उगारला तेव्हा जे पाणी दुभागलेले होते ते पाणी एकत्र झाले, पाणी एक झाले आणि त्या पाण्यामध्ये मिस्री लोकांची सेना गडप झाली, नष्ट झाली. पण इस्रायल लोक मात्र वाचले गेले. आताही परमेश्वर पिता मोशेच्या हातामध्ये असलेली काठी याद्वारे एक अद्भुत चमत्कार घडवून आणत आहे. तांबड्या समुद्राचे 2 भाग करत आहे आणि पुन्हा तांबडा समुद्र एकत्र करत आहे परमेश्वर पिता. हालेलुया, हालेलुया. त्या काठीच्या द्वारे परमेश्वर पिता एक अद्भुत काम, एक अद्भुत कार्य मात्र तिकडे घडवत आहे. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र निर्गममध्ये 17 अध्याय 1 ते 7 वचना त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले जेव्हा इस्रायल लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि पाणी नसल्या कारणाने ते कुरकुर करत होते, म्हणून देव पित्याने मोशेला म्हटले की या खडकावर आपली काठी जी आहे ती आपट. जेव्हा त्याने आपली काठी आपटली तेव्हा त्या खडकातून पाणी बाहेर पडलं. बघा, एक दगड फोडा, एक खडक फोडा, त्याच्यातून पाणी निघते का बघा. दगड पाणी शोषून पण घेत नाही, पाणी निघण्याचं सोडूनच द्या. पण जेव्हा मोशेकडे जी देवाची काठी होती ती काठी त्याने जेव्हा दगडावर मारली, एका खडकावर एक खडक, एक दगड, एका दगडावर एका खडकावर त्याने आपटली ती आणि ती एका दगडातून एका खडकातून पाणी बाहेर पडलं. हालेलुया. आणि पाणी वाहू लागलं, ज्याद्वारे इस्रायल लोक सर्वांनी ते पाणी पिलं. अशा प्रकारे प्रभूने अशक्य गोष्टही तिथे शक्य बनवली. एका दगडातून, एका खडकातून सुद्धा पाणी काढलं त्या काठीच्या द्वारे. हालेलुया. परंतु आता इथे आपण पाहू या काठीच्या द्वारे तिकडे अद्भुत कार्य घडलं गेलं, अनेक चमत्कार घडले गेले मोशेच्या काठीच्या द्वारे. परंतु
या काठीचा उपयोग चुकीच्या रीतीने केल्याने देवाचा क्रोध भडकला. वचन संती गणना 20:1-13. पुन्हा एकदा इस्रायल लोकांना पिण्यासाठी पाणी हवं होतं आणि पुन्हा इस्रायल लोक कुरकुर करू लागले. त्या परमेश्वर पित्याने म्हटलं की मात्र मी एक खडक तुला दाखवेन आणि त्या खडकावर तू आपली काठी मार म्हणजे त्याच्यातून पाणी निघेल. तेव्हा मोशे तर पहिला क्रोधिष्ठ झाला होता इस्रायल लोकांच्या कुरकुरतेमुळे. मोशेला इतका राग आला आणि मोशे इस्रायल लोकांना संतापून म्हणत आहे, ओ बंडखोर लोकांनो, मी तुमच्यासाठी पाणी काढा होता. आणि त्याने एकदा नाही 2दा काठी त्या दगडावर आपटली. देवाने काय म्हटलं होतं, या खडकावर तू आपली काठी मार म्हणजे पाणी निघेल. रागाच्या भरात एकदा नाही 2दा आपटली. पाणी तर निघालं ना, असं नाही, काठीच्या द्वारे पाणी निघालं, पण त्याद्वारे परमेश्वर पित्याचा क्रोध मोशेवर भडकला. मोशेवर देव पित्याचा क्रोध भडकला आणि देव पित्याने म्हटलं, तू माझं पावित्र्य प्रगट केलं नाही, म्हणून ज्या इस्रायल लोकांना ज्या कन्नान, हिती, परजबूश या देशात मी घेऊन चाललेले दुधामध्येचे प्रवाह असलेल्या देशात, तिकडे मी तुला नेणार नाही. तू तिकडे पोहोचणारच नाही, तुला त्या देशात जाता येणार नाही. या गोष्टीचा, देवाच्या काठीचा, देवाने दिलेल्या वस्तूचा त्याने चुकीचा वापर केल्यामुळे तो कन्नान देशात पोहोचू शकला नाही. हालेलुया. म्हणजे देवाचे सेवक ज्यांना देव आपली काही वस्तू देते किंवा देवाचे सेवक ज्या वस्तू वापरत आहेत ते आशीर्वादित असतात, परंतु जर त्याचा चुकीचा वापर केला तर देवाचा क्रोध भडकणार. जसे की बघा वचन काय सांगते पुढे, 2 राजांमध्ये 4:8-37 वचनात एक सुनेम करणी, जिला मात्र मुलबाळ नव्हतं, वांच होती. ती अलिशा संदेष्टाचा पाहुणचार करत होती. आपल्या नवऱ्याला सांगून ती संदेष्टासाठी वरती एक खोली तयार केली होती. त्या खोलीमध्ये झोपायला एक खाट, बसायला खुर्ची, मेज, समय सर्व तयार ठेवलं होतं. जेव्हा अलिशा संदेष्ट यायचा तेव्हा तिथे तो उतरत असे. अलिशा संदेष्टाने म्हटलं, ही स्त्री आपल्यासाठी एवढं काही करते, आपण पण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा गेहजीने म्हटलं, तिला मुलबाळ नाही. तेव्हा अलिशा संदेष्टाने तिला म्हटलं, पुढचा वसंत ऋतू येईल तेव्हा तू बाळाला उराशी धरशील. आणि मात्र खरोखर अलिशा संदेष्टाने म्हटल्याप्रमाणे तिला मुलगा झाला. मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर आपल्या बापाबरोबर शेतात होता. तेव्हा मात्र माझे डोके असे करून तो ओरडला. तेव्हा बापाने म्हटलं, आपल्या चाकराला केल्याच्या आईकडे घेऊन जा. जेव्हा त्याच्या आईकडे आणलं, त्याच्या आई त्याला मांडीवर ठेवले आणि त्याच्या आईच्या मांडीवर त्या मुलाने प्राण सोडला. मुलगा मरण पावला. तेव्हा या आईने काय केलं, आपला मेलेला मुलगा उचलला आणि अलिशा संदेष्टाच्या खोलीत ठेवला, खाटेवर ठेवला, त्या पलंगावर दार लावलं आणि तिने आपल्या नवऱ्याला म्हटलं, लवकर एक गाढव आणि एक चाकर पाठवून द्या, मला अलिशा संदेष्टाकडे यायचंय. नवरा म्हणतो, आज शब्दात नाही, चंद्रदर्शन नाही, मग तू काय चाललेली आहे, सर्व काही ठीक आहे ना? ती म्हणते, हा सर्व काही ठीक आहे, कुशल आहे. मुलगा मेले, नवऱ्याला पण सांगितलं नाही, पण तातडीने लवकरात लवकर ती अलिशा संदेशला भेटाव्यास गेली. आणि अलिशा संदेशला म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझी वचना करू नका, तर माझ्या मुलाचा मला लळा लागला तर मी काय करू, कारण माझा मुलगा मरण पावलेला आहे. ही गोष्ट अलिशाला कळल्यानंतर अलिशाने आपल्या चाकर गेहजी याच्याकडे आपली काठी दिली. वचन काय सांगते बघा त्याच्यात, 29-31 वचनात, 4 अध्याय, 2 राजा 4 अध्याय 29-31. आपली काठी देऊन म्हटलं, जा, ही काठी जी आहे नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव, परंतु जाताना कोणाला उलट नमस्कार करू नको, तू जा. गेहजी निघाला आणि गेहजीने येऊन त्या मुलाच्या तोंडाला ती काठी लावली, पण मुलगा काही जिवंत झाला नाही, हालचाल सुद्धा केली नाही, काहीच नाही. याचा अर्थ गेहजीने कुठेतरी आज्ञा मोडली असणार, कोणाला उलट नमस्कार केला असेल, हाक मारला असेल, काहीतरी केलं असणार, म्हणून त्याच्याद्वारे चमत्कार घडला नाही. बघा, जी काठी अलिशा संदेष्टाची होती, जी आशीर्वादित होती, अलिशा संदेष्टाने म्हटलं होतं, ही काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडाला लाव, पण तरी मुलगा जिवंत झाला नाही, याचा अर्थ गेहजीने आज्ञा मोडली होती. म्हणून आशीर्वादित त्या वस्तूद्वारे चमत्कार घडला नाही. म्हणजे जेव्हा मनुष्य त्याचा चुकीचा वापर करतो तेव्हा परमेश्वर तिथे कार्य करत नाही. आणि त्यानंतर मात्र अलिशा स्वतः येत आहे. अलिशा संदेष्टा त्या मुलावर झोपत आहे, त्याच्या हाताला पायाला पाय, डोल्याला डोले असं लावत आहे, त्याच्यावर पांघर घालत आहे, एकदा नाही 2दा हा प्रकार करत आहे आणि मुलगा जिवंत होते. मुलगा मात्र 7 वेळेला शिंकून डोळे उघडत आहे, जिवंत होते आणि मुलाला मात्र अलिशा संदेष्टा त्या मुलाच्या आईकडे देत आहे.
अशा प्रकारे तो मेलेला मुलगा जिवंत होतोय, जो अनेक तासापर्यंत मृत्यू पावलेला होता. तो अलिशा संदेष्टाच्या द्वारे देवपित्याने जिवंत केला. आता अलिशाद्वारे तो मुलगा जिवंत झाला, मग काटेद्वारे होऊ शकत नव्हता का? होऊ शकत होता, पण गेहजीने आज्ञा मोडली होती म्हणून. म्हणजे देवाचे जे सेवक आहेत, लोक आहेत, ती जी वस्तू वापरत आहे ती आशीर्वादित आहे. पण जर त्याचा चुकीचा वापर केला तर त्याद्वारे काही कार्य घडणार नाही, काही चमत्कार घडणार नाही, उलट देवाचा क्रोध भडकेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. बायबल आपल्याला पुढे काही गोष्टी शिकवते. वचन सांगते की मात्र आता काटेच्या द्वारे शिष्यांच्या बाबतीत आपण पाहू. मत्ती 10:10 वचनात वाटेसाठी बघा अंगरखा प्रभू येशूने काय म्हटलं होतं आपल्या शिष्याला सुवार्तेची घोषणा करताना पाठविताना. प्रभू येशूने आपल्या शिष्याला म्हटलं होतं की मात्र झोली की वाटेसाठी दुसरा अंगरखा, वाहना किंवा काठी घेऊ नका. काय सांगितलं होतं प्रभूने? तुम्ही कार्यासाठी, प्रसारासाठी जेव्हा निघतील तेव्हा तुम्ही आपल्या बरोबर झोली, दुसरा अंगरखा किंवा काठी, वाहना घेऊ नका. दुसरा म्हणजे तुमच्याकडे एक काठी बस, दुसरी घेऊ नका, दुसरे चपल्याचा जोड घेऊ नका, दुसरी अंगरखा घेऊ नका, दुसरी झोली घेऊ नका. एक आहे बस झालं, अधिक घ्यायला जाऊ नका, कारण काम करायचे पोषण व्हावे अधिक आहे. नाहीतर आपल्याला वाटेल की प्रभूने म्हटलं काठीच घेऊ नका. तर इकडे काय दिले बघा, मार्क 6:8. मार्क 6:8 मध्ये स्पष्टीकरण सापडते. काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. काय सांगितले? काठी वाचून दुसरे काही घेऊ नका, म्हणजे काठी घ्या, ती घ्या, दुसरं काही घेऊ नका. आता त्यावेळी कसं होतं, जंगलातून रानातून जावं लागायचं आणि पायी रस्ता होता, जनावर होते, साप होते, प्राणी होते. त्यामुळे त्यावेळीचे लोक काय करायचे? प्रत्येक जण आपल्या हातामध्ये काठी बाळगायचे संरक्षणासाठी मात्र, किंवा काही कामासाठी, काही गोष्टीसाठी त्यांना काठीचा उपयोग व्हायचा. आता तर आपण सर्वजण काठी घेऊन फिरणार नाहीत, पण पूर्वी मात्र जंगलातून रानातून जावं लागायचं आणि त्यामुळे त्यांना त्या काठीचा आधार घ्यावा लागायचा. काठी आपल्या जोडीला घ्यावी लागायची. पूर्वी बघा शेतकरी लोक, हल्ली पण असतील, शेतकरी जे लोक असतात शेतात जायला मात्र त्यांच्या हातामध्ये काठी असणार आणि त्या काठीला घुंगरू असणार. ती का काठीला घुंगरू बांधतात आणि काठी घेऊन जातात शेतावर, म्हणजे ती काठी जशी जशी ती पुढे करणार, वाजवणार, जनावर वगैरे, साप काही पण असेल तो दूर पळणार. आणि भले काही जनावर असतात आड आलं तर ते काठीने ते मारू शकणार म्हणून मात्र शेतकरी लोकांच्या हातामध्ये शक्य ते काठी असते, संरक्षणाचं एक चिन्ह म्हणून मानलं जाते. पण पूर्वी जे परमेश्वराचे सेवक होते ते जे काही वस्तू वापरायचे त्या वस्तू आशीर्वादित असायच्या, म्हणजे त्या वस्तूच्या द्वारे सुद्धा चमत्कार घडले जायचे. वापरत असलेली वस्तू मग ती काठीचे असे नाही तर जे संदेष्टे, जे सेवक ज्या वस्तू वापरतात, मग त्यांचे झगे, त्यांचे कपडे, बसण्याची वस्तू, खुर्ची किंवा मात्र त्यांचे पांघरून, अंथरूण किंवा जे काही आहे, हे सर्व काही आशीर्वादित असायचं. कारण परमेश्वराचा सेवक ती वस्तू वापरत आहे म्हणून ती वस्तू आशीर्वादित असायची आणि त्या वस्तूच्या द्वारे चमत्कार घडायचे. आता बायबल काय सांगते बघा, पुढे वचन सांगते 1 राजे 19 ते 21 वचनापर्यंत. हा जो जगा होता एलिया संदेष्टाने अगोदर अलिशावर टाकला आणि अलिशावर टाकल्यानंतर अलिशा आपलं सर्वस्व सोडून एलियाच्या मागे आला. एलिया म्हणतो, मी काय केलं तुला की माझ्या मागे आलास? त्याने जगा टाकला आणि अलिशा शेती सोडून एलियाच्या मागे आला. म्हणजे त्या जगामध्ये सामर्थ्य होतं की नाही? आणि 2 राजे 2:8 एलियाने आपल्या जगा काढून यादे नदीवर मारला, तेव्हा यादे नदीतून कोरडी जमीन तयार झाली, म्हणजे रस्ता तयार झाला आणि अलिशा आणि एलिया बाहेर उतरले. पुढे 2 राजे 2:13 ते 14 अलिशाने पण तोच प्रकार केला. अलिशाने एलियाचा पडलेला जगा घेतला आणि त्याची बळकटी करून परत त्याने यादे नदीवर मारला, तेव्हा यादे नदीचं पाणी पुन्हा दुभागलं आणि अलिशा तिथून पार निघून गेला. म्हणजे या ठिकाणी एलियाचा जगा किती सामर्थ्यवान जगा होता पहा. एलिया जो जगा वापरत आहे त्या जगाच्या द्वारे चिन्ह घडत आहे, त्या जगाच्या द्वारे चमत्कार घडत आहे. हा जगा पुन्हा अलिशाला मिळाला, म्हणजे पुढे पण अलिशाच्या मधून त्या जगाच्या द्वारे कार्य घडलेच असणार. पण या जगाच्या द्वारे अलिशा संदेष्टा परमेश्वराच्या सेवेकडे आला. या जगाच्या द्वारे यादे नदीचं एकदा नाही 2दा पाणी दुभागलं. म्हणजे एलिया जो जगा वापरत होता तो जगा
आशीर्वादित बनला होता. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 19:11-12 वचनात संत पौल बायबल सांगते, लोक पौलाच्या अंगावरून रुमालाने फटकी उतरवून, रुमालाने फटकी म्हणजे काय, कपडा असतो जे हल्ली मात्र कोळी बांधव वगैरे वापरतात ना, त्याला फटकी म्हणतात. हा कपडा, हा रुमाल मोठा असतो कपडा, मात्र हा कपडा फटकी आणि रुमाल मात्र ही उतरून या पौलाच्या अंगावरून उतरून घ्यायचे. ही लोक पौलाच्या अंगावरून उतरवायचे आणि रोगी लोकांवर टाकायचे. तेव्हा रोगी लोकांवर टाकल्यावर आजारी लोकांचे रोग बरे व्हायचे आणि दुष्ट आत्मे पण निघून जायचे. हालेलुया. रुमाल आणि पट्टी पौलाच्या अंगावरून उतरून, कारण पौल आशीर्वादित आहे, पौल प्रभूचा सेवक आहे, त्यामुळे या वस्तूचा स्पर्श पौलाला होते इतक्यात त्या वस्तूमध्ये ते सामर्थ्य उतरत आहे. म्हणजे त्या रुमालामध्ये, त्या पटकीमध्ये ते सामर्थ्य उतरत आहे आणि ते सामर्थ्य त्याच्यामध्ये उतरल्यानंतर मात्र त्या वस्तूच्या द्वारे, त्या रुमालाच्या द्वारे, त्या पटकीच्या द्वारे मात्र चमत्कार घडत आहे. हालेलुया. म्हणजे देवाचे सेवक ज्या वस्तूचा उपयोग करत आहे, जे खरोखर परमेश्वराचे सेवक आहे, परमेश्वराचे नियम तंतोतंत पाळत आहे, प्रभूमध्ये पूर्ण विश्वासू व्यक्ती आहेत, ज्यांचं परमेश्वर मात्र अढळ प्रेम आहे, अशा व्यक्तीच्या द्वारे परमेश्वर कार्य करतो. त्या व्यक्तीच्या वस्तूच्या द्वारे परमेश्वर कार्य करत असतो. हालेलुया. परंतु त्याचा चुकीचा वापर होता कामा नये. जसं की बघा बायबल पुढे काय सांगते. वचन सांगते निर्गम 28 आणि 29. त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने अहरोनाला, मोशेला म्हटले की अहरोन आणि अहरोनाच्या मुलांसाठी मात्र वस्त्र तयार कर. एक निळ्या रंगाचा झगा, त्याच्यावर घालण्यात येणारा एफोद आणि एफोदावर बांधण्यात येणारा उरपट, हे मात्र तुला तयार करायचंय. मात्र कोणी करायचंय? ज्यांना मी पवित्र आत्म्याने भरेन. बसालेल अहिल्या यांना मी माझ्या पवित्र आत्म्याने भरेन आणि मग ते अहरोन आणि अहरोनाच्या मुलांची वस्त्र तयार करतील. आणि अशा प्रकारे या बसालेल अहिल्या या ज्ञानी पुरुषाने अहरोनाचा झगा तयार केला, जो निळ्या रंगाचा होता. जगावर घालण्यात येणारा एफोद, जे झग्यावर घालण्यात येत होते, ज्या एफोदामध्ये रत्न कोरण्यात आली, ज्या रत्नावर याकोबाच्या 12 मुलांची नावे कोरण्यात आली. अशा प्रकारे एफोद झग्यावर घालण्यात आले आणि एफोदावर बांधण्यात येणारा उरपट, म्हणजे छातीवर बांधण्यात येणारा एक पट सुद्धा तयार करण्यात आला. निळ्या, जांभळ्या आणि किरमिची रंगाचा उरपट होता. आणि मात्र हा उरपट होता आणि हे एफोद होतं. एफोद जे होतं ते निळ्या, जांभळ्या, किरमिच्या रंगाचं एफोद तयार केलं होतं, जे निळ्या रंगाच्या झग्यावर घालण्यात येत होतं. आता ही अहरोनाची वस्त्र होती, अहरोनाच्या मुलांची वस्त्र होती, ही अभिषिक्त किंवा आशीर्वादित पवित्र वस्त्र होती, प्रकाशाची वस्त्र होती, जी याजक पदासाठी होती. याजक पदासाठी त्याचा उपयोग केला जात होता. म्हणजे ती वस्त्र सामर्थ्य प्रकट करणारी वस्त्र होती. आणि त्यामुळे उरीम आणि तुमीम म्हणजे प्रकाश आणि पूर्णता, या 2 गोष्टी होत्या या वस्त्रामध्ये, जी वस्त्र परमेश्वर पित्याच्या आज्ञेप्रमाणे अहरोन आणि अहरोनाच्या मुलांसाठी तयार केली होती. आणि त्या सर्वात महत्वाचं होतं एफोद, जे निळ्या रंगाच्या झग्यावर घालण्यात येणार होतं, ती म्हणजे एफोद महत्वाचं होतं. कारण एफोदावर मात्र याकोबाच्या 12 मुलांची नावे रत्नावर कोरून ती रत्न त्याच्यामध्ये खोदली होती, त्याच्यामध्ये बसवलेली होती. आणि एफोद ही महत्वाचे. पुढे एफोद ही आशीर्वादित होतं, कारण ही वस्त्र उरीम आणि तुमीम म्हणजे प्रकाश आणि पूर्णता याचं एक मात्र चिन्ह होतं. पुढे मात्र एफोदाच्या द्वारे काय कार्य घडलं बा. हालेलुया. हालेलुया. वचन सांगते की 1 शमूएल मध्ये 23:1-13 वचनात बायबल सांगते, जेव्हा दाविदाने देवाला प्रश्न केला की बलिष्ठांच्या हातून मी कैलाला सोडू का? परमेश्वराने म्हटलं होय, तू बलिष्ठांच्या हातून कैलातल्या लोकांना सोडवशील. अशा प्रकारे दाविदाने बलिष्ठांच्या हातून कैलातल्या लोकांना सोडवलं आणि दावीद कैलामध्ये राहू लागला. परंतु शौल दाविदाचा शोध करत होता आणि शोध करत असताना कैलातले लोक दाविदाला शौलाच्या हाती द्यायला तयार झाले. तेव्हा ही बातमी दाविदाला कळाल्यानंतर दाविदाने अब्यातार याजकाला म्हटले, एफोद आण. तेव्हा त्याने एफोद आणले आणि दाविदाने एफोद घेतले आणि परमेश्वर पित्याला
का आणि कैलातली लोक मला शौलाच्या हाती देतील का? तेव्हा देवपित्याने म्हटलं होय, शौलीकडे आणि कैलातली लोक तुला त्याच्या हाती देतील. तेव्हा दाविदाने ताबडतोब तिथून मात्र पळ काढला, तिथून निष्ठून निघाला दावीद आणि दाविदाबरोबरचे लोक. त्याने एफोद घेऊन देवाला का विचारलं? अगोदर पण त्याने असं देवाला विचारले, देवाने उत्तर दिले, पण आता त्याने एफोदाचा उपयोग का केला? जे एफोद मात्र याजक वापरत होते, दावीद नाही, याजक वापरत होते, ते एफोद घेऊन त्याने परमेश्वर पित्याला का प्रश्न केला? कारण एफोद म्हटलं तो उरीम आणि तुमीम, प्रकाश आणि पूर्णता, जी पवित्र वस्त्र होती आणि त्या वस्त्राच्या द्वारे त्याने देवाला विचारलं आणि त्या वस्त्राच्या द्वारे देवाने त्याला उत्तर दिलं. पुढे वचन सांगते 1 शमूएल 30 अध्यायामध्ये, ज्या दावीद सिंकलाम या ठिकाणी आपल्या नगरात आला तिसऱ्या दिवशी, तेव्हा त्याला कळाले की मात्र अमालेकी लोकांनी आपल्या बायका मुलांना सर्वांना पाडाव करून नेलेले आहे आणि आपलं नगर जाळून टाकलेलं आहे. तेव्हा दाविदाबरोबरचे लोक इतके रडायला लागले की रडायची आणखी ताकद पण त्यांच्यामध्ये राहिली नाही. तेव्हा मात्र अभ्यातार याजकाला दाविदाने म्हटलं एफोद आण. तेव्हा त्याने एफोद आणले आणि दाविदाने एफोद घेतले आणि देवपित्याला विचारले, काय मी अमालेकाचा पाठलाग करू का? तू त्यांना माझ्या हाती देशील का? मी माझ्या सर्व लोकांना सोडून आणेन का? तेव्हा देवाने म्हटलं होय, जा अमालेकाचा पाठलाग कर, तू नक्कीच सर्वांना त्याच्यातून सोडून आणशील. आणि अशा प्रकारे पुढे दाविदाने त्याचा पाठलाग केला आणि अमालेकाच्या हातून आपल्या बायका आणि आपल्या बरोबरच्या लोकांच्या बायका, त्यांची मुलं बालं जे काय होतं ते सर्व सोडून पण आणलं आणि इतर लुटू पण त्याला सापडली, इतर धन पण सापडलं त्याला. एफोद घेऊन त्याने देवाला विचारलं आणि देवाने एफोदाच्या द्वारे दाविदाला उत्तर पण दिलं. एफोद असा एक झगा होता जो मात्र याजक पदासाठी वापरण्यात येत होता. अहरोन किंवा पुढे होणारे याजक लोक हे मात्र एफोद घालायचे. ते इतकं पवित्र बनलं होतं एफोद की त्याद्वारे सुद्धा परमेश्वर पिता उत्तर देत होता. परंतु जर त्याचा चुकीचा वापर केला तर देवाचा क्रोध भडकत होता. शास्त्रीय पुस्तकामध्ये 8 अध्याय 22 ते 27 वचनात. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला गिदोनाने मोआबावर चढाई करून मिदानावर चढाई करून विजय प्राप्त केला होता आणि विजय मिळवल्यामुळे मात्र संपूर्ण इस्रायल लोकांनी गिदोनाला म्हटलं की मात्र तुम्ही आणि तुमच्या मुलाने आमच्यावर अधिकार गाजवावा. तेव्हा गिदोनाने म्हटलं, मी पण तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही आणि माझे मुलं पण तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही. तर माझी एक तुम्हाला विनंती आहे, लढाईमध्ये या युद्धामध्ये तुम्हाला जी कुंडले मिळाली ती कुंडले मला द्या. ती इस्माइली असल्या कारणाने त्यांच्याकडे कुंडली होती, कानातली कुंडली, ती सोन्याची होती. ती त्याने काढली आणि चादर पसरवून ती कुंडली त्याच्यामध्ये टाकली आणि अशा प्रकारे या गिदोनाने त्या कुंडल्यांचं एक एफोद तयार केलं आणि एफोद तयार करून त्याने ठेवलं आणि म्हटलं की मात्र आम्ही अधिकार चालवणार नाही, तुम्ही या एफोदाकडे या आणि मात्र एफोदाकडे विनंती करा, हे तुमच्यावर अधिकार चालेल. पण पुढे काय झालं, इस्रायल लोक त्या एफोदाच्या मागे मात्र पापाच्या मार्गाने लागले, वाईट मार्गाने एफोदाच्या मागे लागले. म्हणजे एफोदाची जणू काही ती पूजा करू लागले आणि वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने एफोदाच्या मागे लागले. आणि ही गोष्ट गिदोनाच्या घराण्याला पापासाठी पाश बनली गेली, पापामुळे पाश बनली गेली. देवाला ही गोष्ट आवडली नाही, तेव्हा देवाचा क्रोध भडकला. म्हणजे मी एखादी वस्तू प्रमाणे बनवलेली आहे आणि जर तुम्ही त्याचा उपयोग वाईट रीतीने करता, तुम्ही त्याची पूजा करता, त्याला देव मानता, तर तुम्ही पाप करता. मी त्या वस्तूद्वारे कार्य करतो, याचा अर्थ असा नाही की ती वस्तू देव आहे, त्या वस्तूची तुम्ही पूजा करावी असं मुलीच नाही. तर त्याचा आदर करा, कारण ती वस्तू माझा सेवक संदेश वापरत आहे, पण त्याची पूजा करू नका, त्याच्या पाया पडू नका, त्याला नमन करू नका, नाही तर तुम्ही मूर्ती पूजा करणार. हालेलुया. म्हणून देवाचा क्रोध इस्रायल लोकांवर भडकला, कारण त्याने एफोदाचा मात्र उपयोग चुकीच्या रीतीने केला म्हणून. हालेलुया, हालेलुया. म्हणजे परमेश्वराचे लोक जी वस्तू वापरत आहे ती पवित्र आहे, पण जर त्याचा चुकीचा वापर केला तर परमेश्वराचा क्रोध भडकणार आणि मात्र आपण नाशात कारणीभूत ठरले जाणार. पुढे वचन सांगते 2 राजामध्ये 5 अध्याय 17 वचनात, नामान
नामान एक कोडी मनुष्य होता. 5 अध्यायामध्ये आपण पाहतो कोडी होता. अलिशा संदेष्टाकडे आला. अलिशा संदेष्टाने म्हटलं यादे नदीत जा आणि 7 वेळा बुचक्या मार, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू बरा होशील, शुद्ध होशील. त्याने यादे नदीत जाऊन 7 वेळा, अगोदर तो करायला तयार नव्हता, पण नंतर त्याने केलं आणि यादे नदीत 7 वेळा बुचक्या मारले. त्याचं शरीर पूर्वीसारखं झालं, तो बरा झाला. बरा झाला म्हणून तो अलिशा संदेष्टाच्या भेटीस आला. आपल्या सोन्या रुपयाशी मात्र तू रथ घेऊन आपल्या रथात बसून अलिशाच्या भेटीस आला आणि मात्र तो आपला सर्व नजराणा अलिशा संदेष्टाला देऊ लागला. म्हणजे त्याने आणलेलं सोने रुपये वस्त्र जे काय आणलं होतं तो अलिशा संदेष्टाला देऊ लागला. पण अलिशा संदेष्टाने म्हटलं नाही, मला नको, मी हे घेणार नाही. अलिशा संदेष्टाने घेतलं नाही. नामाने आग्रह केला तरी अलिशा संदेष्टाने घेतला नाही. तेव्हा नामान काय म्हणतो, माझ्यावर एक कृपा करा. तू म्हणत आहे माझ्यावर एक कृपा करा, मला आपल्या 2 खेचराच्या ओझ्याची मला माती द्या. मला 2 ओझ्याची माती द्या, तुमच्याकडची माती द्या. आता काय हा नामानाला कुठे माती मिळाली नव्हती का, की कुठे माती नव्हती का? माती तर संपूर्ण पृथ्वीमध्ये, अगदी कोरडी पण आहे आणि ओली समुद्रात पण आहे, नद्यात पण आहे, सर्व ठिकाणी माती. पण तरी तो अलिशाला म्हणतो की मात्र मला 2 ओझ्याची माती द्या, म्हणजे तुमच्याकडची माती द्या, जिथे तुम्ही वस्ती करता, जिथे तुम्ही चालता फिरता, तिकडूनची मला माती द्या. म्हणजे आता मी परमेश्वराशिवाय कोणाला यज्ञ करणार नाही. म्हणजे ती माती नेऊन ती त्याला परमेश्वरासाठी वेदी बांधायची होती, परमेश्वरासाठी वेदी बांधायची होती आणि परमेश्वराची आराधना त्याला करायची होती. म्हणून त्याने कुठून माती घेतली? अलिशा संदेष्टाकडून. एवढा मोठा सेनापती होता तो, अरामाच्या राजाचा. माती नाही का, सोने दागिने पण मिळाले असते, माती तर मिळणारच. पण तरी सुद्धा कुठून माती न घेता अलिशाकडची माती घेतली. कारण त्याला समजलं होतं हा देवाचा माणूस आहे, जिकडे चालतो फिरतो राहतो ना, ती माती पण आशीर्वादित आहे. म्हणून अलिशा संदेष्टाकडची माती घेऊन गेला. आलेले सोने रुपये वस्त्र घेऊन, पण घेऊन काय केला? माती नेली त्याने. आता आपण मातीला काय किंमत आहे? हालेलुया, हालेलुया. पण 2 ओझ्याची माती नेली परमेश्वर यज्ञ करायला, वेदी बांधायला, परमेश्वराची आराधना करायला अलिशा संदेष्टाकडची माती घेऊन गेला. कारण परमेश्वराचे सेवक जिथे आहेत त्या ठिकाणाची जागा पवित्र आहे, त्या ठिकाणाची वस्तू पवित्र आहे आणि ती वापरत असलेली पण वस्तू पवित्र आहे. हे नामानाला कळालं होतं, म्हणून त्याने तिकडूनची माती पण नेली. हालेलुया, हालेलुया. प्रभू ज्या व्यक्तीला निवडत आहे किंवा प्रभूच्या व्यक्तीच्या द्वारे कार्य करत आहे, ती व्यक्ती साधारण तर नसते, पण ती व्यक्ती जी वस्तू वापरत आहे ती पण महत्वाची असते. पण त्याचा चुकीचा उपयोग मात्र करू नये. मग आता बायबल काही सांगते, प्रभूच्या भक्तांच्या हातामध्ये काय असते? दुधारी तलवार. आता सर्वात महत्वाचं आहे पवित्र शास्त्र, बायबल सर्वात महत्वाचं आहे. पूर्वीच्या संदेष्टांच्या हातामध्ये या भरपूर अशा वस्तू होत्या किंवा ते वापरत असलेल्या वस्तू होत्या, ज्या आशीर्वादित होत्या, ज्याच्याद्वारे चिन्ह घडले गेले, चमत्कार घडले गेले, पराक्रम झाले, त्यांच्या वापरत असलेल्या वस्तूच्या द्वारे सुद्धा. कारण ती देवाचे सेवक आशीर्वादित आहेत, म्हणून त्यांची वस्तू पण आशीर्वादित आहे. ती साधारण वस्तू नसते. देवाचा सेवक जी वस्तू वापरत आहे ती साधारण वस्तू नाही, तर ती किमती वस्तू म्हणजे आशीर्वादित वस्तू असते. त्याचा आदर करा, पण पूजा करू नका, अपमान करू नका. आदर करा, सन्मान करा, की परमेश्वराच्या सेवकाची वस्तू आहे म्हणून. पण मूर्ती पूजा करू नका, त्याची आराधना पूजा करू नका. आदर करा, सन्मान करा. आराधना आणि पूजा फक्त परमेश्वराची केली जाते, प्रभू येशूची केली जाते, वस्तूची आणि व्यक्तीची नाही. हालेलुया, हालेलुया. मात्र त्याचा आपण आदर केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. आपण प्रभूच्या योजनेत, वचनात आणि नियमात चालणार तर आपल्याला सर्व गोष्टी मात्र आपल्याला कळणार, सर्व गोष्टी मात्र आपल्याला समजणार आणि प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.